अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत बैठक पार पडली। या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। चला तर बघूया ते कोणते 20 उमेदवार आहेत ते। बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढणार हे आता निश्चित झालेलं आहे। एकेकाळी दादा म्हणत होते की बारामतीतून निवडणूक लढणार नाही, पण आता दादा बारामतीतूनच निवडणूक लढणार हे आता निश्चित झालेलं आहे। त्यानंतर येवलामधून छगन भुजबळ हे देखील मैदानात असणार आहे, कारण की भुजबळ यांना लोकसभेत तिकीट भेटलं नव्हतं, त्यामुळे ते नाराज होते। पण आता विधानसभेला छगन भुजबळ हे आपल्याला मैदानात उतरताना दिसत आहे। आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांना दादांनी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। त्यानंतर परळीमधून दादाचे सर्वात जवळचे नेते म्हणजे धनंजय मुंडे हे सुद्धा परळीमधून मैदानात असणार आहे। कागलमधून हसन मुश्रीफ यांचं सुद्धा तिकीट फायनल झाले। दिंडोरीमधून नरहरी झिरवाळ हे सुद्धा मैदानात आहे। एकेकाळी झिरवाळ यांचा मुलगा शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, तर आता झिरवाळ यांच्या मुलाला पवारांनी तिकीट दिल्यास बाप लेकात फाईट होण्याची शक्यता आहे। त्यानंतर रायगडमधून अदिती तटकरे या सुद्धा मैदानात आहे। अहमदनगरमधून संग्राम जगताप हे सुद्धा मैदानात असणार आहे। खेडमधून दिलीप मोहिते पाटील तर अहेरी मतदारसंघातून बाबा आत्राम असणार आहे। कळवणमधून नितीन पवार असणार आहेत, तर इंद्रापूरमधून दत्ता भरणे हे सुद्धा मैदानात दिसणार आहे। तर उदगीरमधून संजय बनसोडे हे सुद्धा मैदानात असणार आहे। त्यानंतर पुसदमधून इंद्रनील नाईक हे सुद्धा मैदानात असणार आहे। वाई खंडाळा महाबळेश्वरमधून मकरंद आबा पाटील हे सुद्धा मैदानात असणार आहे। त्यानंतर पिंपरीमधून अण्णा बनसोडे तर मावळमधून सुनील शेळके हे मैदानात असणार आहे। अमळनेरमधून अनिल पाटील तर जुन्नर मतदारसंघातून अतुल बेनके हे सुद्धा मैदानात असणार आहे। वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे हे सुद्धा मैदानात असणार आहे। तर अजितदादांनी या 20 आमदारांचे तिकीट जवळपास निश्चित केलेलं आहे। तर अजित पवार यांनी महायुतीतून सगळ्यात फास्ट उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।